खूप पुरातन असं मंदिर आहे ज्याचा इतिहास मराठ्यांशी जोडलेला आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. नागपूरच्या जवळ एक रामटेक नावाचं ठिकाण आहे. म्हणजे जबलपूर नागपूर हायवेमधून एक साधारणतः 8 किलोमीटर अंतरावरती आतमध्ये आलं की हे ठिकाण पाहायला मिळते. रामटेक या गावामध्ये वरती टेकडीवरती खूप पुरातन असं मंदिर आहे ज्याचा इतिहास मराठ्यांशी जोडलेला आहे. तर हे पुरातन मंदिर आत्ता आपण पाहणार आहोत. मागे आपली गाडी सावलीत पार्क केलेली आहे आणि या बाजूला खूप मोठं असं पार्किंग या ठिकाणी आहे. हे काय आहे दादा? रामानं खाल्लेली बोरं आहेत का? तर या ठिकाणी लहान मुलांची सहल आलेली आहे. तर तुम्ही कधीतरी असं शाळेच्या मार्फत किंवा कॉलेजच्या मार्फत सहलीला गेलेले असाल. आणि समोर आहे तटबंदी जी या मंदिराच्या आजूबाजूला आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रवेशद्वार दिसतंय. मंडळी, या प्रवेशद्वारातून आत्ता आपण वरती आलेलो आहोत. आपल्या बाजूला आहे चक्रधर स्वामींचं मंदिर आणि त्याच्याच समोरच्या बाजूला म्हणजे या बाजूला आहे वराह मंदिर. तर ते वराह मंदिरामध्ये तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता एका मंडपामध्ये वराहाची मूर्ती स्थापन केलेली. ते आपण जरा पाहूया. तर या ठिकाणी असा शेषनागाचा फणा होता आणि मागच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं, या ठिकाणावरून मी तुम्हाला दाखवतो. मागच्या बाजूला जर पाहिलं तर सापाचे असे वेटोळे आहेत आणि त्याच्यावरती ही संबंध मूर्ती उभा केलेली आहे. तर अशी ही शेषनागाची मूर्ती आहे. या ठिकाणी ही जी मूर्ती दिसते तर ही आहे भूदेवीची मूर्ती. या ठिकाणी वक्षस्थळ दिसत आहेत. हा हात दिसतोय आणि खालचा भाग तुटलेला आहे. तर अशा पद्धतीची ही मूर्ती आहे. आणि आजकालच्या काळामध्ये लोकांनी प्रथा काढली आहे की याच्या खालून गेलं तरच या मंदिराची दर्शन कंप्लीट होतं. तर असं काही नाही, ती निव्वळ अंधश्रद्धा आहे. तर मंडळी, ही वराहाची मूर्ती आहे ती तब्बल 5 ते 5.5 फूट उंचीची मूर्ती आहे आणि ही अशी अजस्र अशी मूर्ती महाराष्ट्रामध्ये एकमेव असावी असं मला वाटतं. तर चक्रधर स्वामींच्या मंदिरातलं आपण दर्शन घेतलं आणि आता आपण जात आहोत प्रभू श्रीरामांच्या मंदिराकडे. तर हे या बाजूला ते मंदिर आहे. आणि हे जर पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी अजूनही काही नक्षीकाम या पायाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. इकडे गणपती बाप्पाची छोटी मूर्ती, छानशी मूर्ती. पाहूयात पुढं अजून काय काय ते. प्रवेशद्वारापासून बाजूला आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक बुरुज पाहायला मिळतं जो त्या प्रवेशद्वाराचं संरक्षण करतो आणि खालच्या बाजूला लक्ष ठेवता येतं. ही तटबंदी आहे. तटबंदीच्या या ठिकाणी छोटे छोटे देवळ्या जंग्या बनवलेलं पाहायला मिळतं ज्या किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी वापरल्या जातात. या ठिकाणी खाली छोटीशी खोली आहे आणि हे पुढं आहे मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार. तर चला मंडळी, या ठिकाणी असलेलं ही जी वास्तू आहे, जी खोली आहे किंवा रूम म्हणता येईल, तर त्याला खूप सुंदर अशा पद्धतीचं नक्षीकाम या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतं. हे बघा, समोरच्या भागामध्ये तुम्हाला अजूनही एक बुरुज पाहायला मिळतं ज्याची तटबंदी अष्टकोनाकार असल्याची आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यात एखादं मंदिर असावं अशा पद्धतीचा मंडपही समोरच्या भागात दिसतोय. सुंदर अशा पद्धतीचं आलिशान असं प्रवेशद्वार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि वरती फडकता येतो भगवा. तर हे भोसले संस्थांचं मंदिर आहे. त्यांच्या अखत्यारीत आता हे मंदिर येतं आहे आणि त्यांच्याच प्रॉपर्टीचे हा भाग आहे. सध्या ESIच्या स्टेट ESIच्या अंडर असलेली ही प्रॉपर्टी, बट भोसले संस्थांचा एक भाग होती कधी काळी. तर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि या ठिकाणी अजून एक बुरुज तुम्हाला पाहायला मिळतं आहे. तर या प्रवेशद्वाराला जे काही दरवाजा आहे तर तो लाकडी दरवाजा आज तक आहे. त्या ठिकाणी आपल्याला
पाहायला मिळते. तर तो सुंदर अशा पद्धतीने पूर्ण आहे, त्याच्यावरही सुंदर असं नक्षीकाम केलेलं पाहायला मिळते. महाराष्ट्रामधील पुष्कळ किल्ल्यांमध्ये चोर दरवाजा हा प्रकार पाहायला मिळतो. तर या ठिकाणी चोर दरवाजा होता असं मला या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीने सांगितलं. या ठिकाणच्या प्रत्येक वास्तूवरती तुम्हाला छान असं नक्षीकाम केलेलं पाहायला मिळते. आणि मंदिरांमध्ये जी वानरसेना आहे तर तिचा अतिशय मुक्त असा संचार या ठिकाणी पाहायला मिळतो. ही माणसांशी इतकी मिसळून गेलेली आहेत की त्यांना त्यांचा असा फारसा असा फरकही पडत नाही, त्रासही देत नाहीत त्या. सो आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आहे महामुनी अगस्ती यांचा आश्रम. तर पाहूयात आतमध्ये जाऊन. तर मंडळी, या ठिकाणी प्राचीन तोफ आपल्याला पाहायला मिळते. जसं की भोसला संस्थानचं हे मंदिर आहे आणि त्यांचा प्राचीन इतिहास बराच मोठा आहे. तर या ठिकाणी बत्तीची जागा होती आणि ही छोटेखानी तोफ जी खांद्यावर किंवा 2-3 जण घेऊन फिरू शकतात अशी छोटेखानी तोफ या किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळते.
तर मंडळी आता आपण जे रामटेकच्या मंदिराचा परिसर पाहत आहोत तर हा एक छोटेखानी किल्लाच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ज्या ठिकाणी मंदिरं होती त्या ठिकाणी काही लोकही राहत होती आणि एक किल्ल्याच्या स्वरूपासारखं त्याला तटबंदी होती. तर ज्या ठिकाणी लोकवस्ती असते त्या ठिकाणी पाण्याची गरज लागते. तर महाराष्ट्रामध्ये आपण जे काही किल्ले पाहिलेले त्या प्रत्येक किल्ल्यांमध्ये काही ना काही कुठे ना कुठे तुम्हाला पाण्याचा सोर्स असलेला पाहायला मिळालेला आहे. तर रामटेकच्या किल्ल्याच्या बाबतीतही ही गोष्ट अशीच आहे. तर या किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला ही एक सुंदर अशी बावडी पाहायला मिळते. या बावडीचं नाव आहे सिंदूर बावडी. तर मंडळी रामटेक किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सिंदूर बावडी या वास्तूचं हे सुंदर असं गेट आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर वाकाटक राजवटीमध्ये जे नक्षीकाम होतं तर त्या नक्षीकामाचा एक छोटासा छानसा असा नमुना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कमळ पुष्प आहे कोरलेलं, दोन बाजूला दोन, आणि छान असं नक्षीकाम. तर तिकडच्या बाजूलाही आपण जर पाहिलं तर ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. छान अशी कमान या ठिकाणी आहे. आणि खाली आपण जाऊयात तर भव्य अशी ही बारव आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या भागात देवरे आहेत. खाली पाणी आहे. आता सध्याही पाणी आहे, उन्हाळ्याचे दिवस असतानाही या ठिकाणी पाणी आहे. तुम्ही जर हा दगड पाहिला तर एक विशिष्ट वेगळ्या प्रकारचा लाल कलरचा असा हा दगड आहे. आणि या किल्ल्याच्या भागात हा दगड प्रामुख्याने पाहायला मिळतो आहे. समोरच्या भागात तुम्ही जर पाहिलं तर हा नॅचरली ह्या डोंगराचा जो काही भाग आहे तर त्याच्यामध्ये तोच सेम कलरचा दगड आपल्याला पाहायला मिळतो आहे. खालच्या भागामध्ये उतरायला पायऱ्या आहेत. काही ठिकाणी नक्षीकाम केलेल्या दगडांचाही वापर या बावडीमध्ये झालेला आहे बांधकामामध्ये. तर ही अशा पद्धतीची सुंदर अशी बावडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तिकडच्या भागातनं खाली उतरण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहेत. तिकडनं पण उतरायला पायऱ्या दिलेल्या आहेत. इकडे खाली आतमध्ये पूर्ण पाण्यात जाण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहेत. जसं जसं पाणी खाली जाईल तसं तशा पायऱ्या अजूनही खोलापर्यंत, म्हणजे या बावडीचा जो काही सेंटरचा भाग आहे, मध्य भाग आहे तो जास्त खोल आहे. पायऱ्या तिथपर्यंत जाण्यासाठी बनवलेला. आणि हे बाजूचा परिसर म्हणजे बाहेरची माती आतमध्ये ढासळू नये म्हणून त्याला छान अशी पिचिंग म्हणजे दगडाची भिंत बनवलेली आहे. तर मंडळी आत्ता आपण वरचं मंदिर पाहून खाली आलेलो आहे आणि आत्ता आपण आलेलो आहोत त्रिविक्रम मंदिराकडे. या मंदिराकडे चालताना थोडंसं जंगलातनं जायला लागतं. एक 5 मिनिट पायी चालल्यानंतर आपण या मंदिरापर्यंत पोहोचतो. आणि या ठिकाणी पोहोचण्यासाठी छान असा रस्ता बनवलेला आहे. सो ASIने या ठिकाणी खूप छान अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. या वास्तू जतन करण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत खूप छान आहे. कारण महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टींची गरज आहे. हे जे वास्तू आहेत आता हे ठिकाण जर म्हटलं तर 3 राजवटींच्या इतिहासाची साक्ष देते. पहिलं म्हणजे वाकाटक, त्यानंतर यादवांची जी काही राजवट होती त्या यादवांच्या राजवटीतही या मंदिरात बऱ्याच काही घटना घडल्या. त्याच्यानंतर मराठा राजवट. अशा 3 वेगवेगळ्या राजवटींचा हा ऐतिहासिक वारसा आज आपण या ठिकाणी पाहतोय. तर हे आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय त्रिविक्रमाचं मंदिर. वरती तुम्हाला मंदिर पडलेलं आहे, पण ही जी कॉलम आहेत, जे काम आहेत तर ते आहेत. तर आतमध्ये मूर्ती आहे, ती मूर्ती पाहूयात. तर या भागामध्ये आपण काय काय पाहिलं तर रामटेक या किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून आपण गेलो. वराह मंदिर पाहिलं आहे. त्याच्यानंतर बाजूला असलेलं चक्रधर स्वामींचं मंदिर पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आतमध्ये असलेलं प्रभू रामचंद्राचं, लक्ष्मणाचं, सीतामातेचं ही सगळी मंदिरं पाहिली. आणि आजचा आपला व्हिडिओ आपल्यास कसा वाटला हे मला नक्की कळवा. आपल्या चॅनलला जर अजूनही आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात पुढच्या नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.